नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सुनील नागरे, विरांश ॲग्रो सर्व्हिसेस महाजनपुरीतून. तर शेतकरी मित्रांनो, एक 7 ते 8 दिवसापूर्वी आपण एक गव्हाचा ट्रायल घेतला, म्हणजे गव्हाच्या बियाण्याचा एक ट्रायल घेतला होता. तर ट्रायल अशा पद्धतीने एका ट्रे मध्ये आपण सेम प्रमाणामध्ये गव्हाचे दाणे टाकले होते. यामध्ये फर्टिबेस कंपनीचे कॉपीएस NPK असणारा बॅक्टेरिया युक्त खत वापरलं होतं आणि इकडे रासायनिक पद्धतीचं खत वापरलं होतं. तर याच्यामध्ये फरक असा दिसला की याच्यामध्ये अपटेक चांगल्या प्रमाणे झालंय आणि फुटवे वगैरे चांगले, उगवण क्षमता पण चांगली आहे. तर याचं काय कारण असेल, त्याच्यामध्ये मल्टिपल स्ट्रेंथ्स असल्याने उगवण क्षमता वगैरे चांगली आली आणि याच्यामध्ये रासायनिक असल्यामुळे जे कॉमन पद्धतीने जे शेतकऱ्यांचा वापर आहे त्या पद्धतीने केला, त्याच्यामुळे थोडं उगवण क्षमता थोडी स्लो प्रमाणात झाले आणि अपटेक थोडी कमी आहे. तर याच्यात फरक एवढा आहे की मल्टिपल स्ट्रेंथ्स असल्यामुळे NPK बॅक्टेरिया युक्त खत असल्याने त्याचा अपटेक चांगल्या प्रमाणे झालेला आहे.